राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ शशीभाऊ जोसपुरे असतील आम्ही सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी येत्या 5 तारखेला त्या ठिकाणी रविवारी सकाळी 8 करतो. मला बोलण्याच्या ओघात थोडं जास्त बोललो त्याबद्दल मानसिंगला दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे लांबलेलं भाषण धन्यवाद बापू. या आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. शिरूर बाजार समितीची निवडणूक होते आहे, उशिराने होते आहे हे मान्य आहे. परंतु मला तर काही या निवडणुकीत कुठेतरी सुरस वगैरे काही दिसत नाही. हे जे महायुतीचं जे पॅनल आहे हे पॅनल एकतर्फी एकमताने विजय होईल त्याच्याबद्दल मला विश्वास आहे. आणि सर्व शेतकरी बंधू त्यांच्यासाठी आम्ही ज्या काही योजना राबवणार आहोत त्या योजना त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी, चांगला बाजारभाव मिळण्यासाठी, सर्व सुविधा निर्माण करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळं ही निवडणूक जरी चुरशीची नसली तरी आमचे प्रयत्न हे अतिशय ताकदीने आम्ही करणार आहोत आणि ही निवडणूक जिंकणार आहोत. भाजपमध्ये 2 गट पडलेत का? भाजपचा एक गट गट वेगळा झालाय का? मला माहिती नाही. त्यांचे जिल्ह्याचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी जे उमेदवार दिले ते उमेदवार घेतलेले आहेत. त्यामुळे अंतर्गत त्यांचं काय चर्चा झाली हे मला माहिती आहे. हल्लीचा प्रभाव पाहता उपमुख्यमंत्र्यांचा काही निरोप होता का आपल्याला? उपमुख्यमंत्री सुनेत्रा जाईल मला तरी नव्हता, पण कदाचित बाकीच्या लोकांशी स्थानिक आमदार माजी आमदारांनी काय बोलले असतील कदाचित. अल प्रभाव पाहता कशा पद्धतीने पाहण्याचं नियोजन पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे? तुम्ही भाषणात देखील सांगितलं की पुढचा काळ कठीण आहे आर्थिक मंदीचा, या दृष्टीने कशा पद्धतीने सरकार पावलं टाकतं? बघा, माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये मागच्याच अधिवेशनामध्ये सांगितलं की तज्ज्ञांचा जो अंदाज आहे त्या अंदाजाप्रमाणे अल जास्त प्रभावित झालेला आहे आणि त्याचा परिणाम हा एकतर वेळेवर पाऊस न पडणं, कमी पाऊस पडणं, दुष्काळ सदृश्य परिस्थिती, पाण्याचे साठे कमी होणं, या सगळ्या गोष्टी. आणि शेवटी पाण्यावरच शेती अवलंबून आहे. आणि शेती जर उद्या पाऊस कमी पडला, पाण्याचे साठे कमी झाले, पुरेसं पाणी शेतकऱ्यांना आपल्याला देता आलं नाही तर मग ऊसासारखं पीक असेल किंवा बाकीची पिकं असतील तर त्याच्यामध्ये अडचणी तयार होतील. मग दूध दुभतं आहे त्याला सुद्धा चारा वगैरे लागेल. सगळ्याच शेतीच्या पूरक योजना ज्या आहेत त्या अडचणीत येतील. आणि नेहमीच हे जगामध्ये सिद्ध झालेलं आहे. ज्या वेळेला महागाई असते, ज्या वेळेला आर्थिक मंदी असते तेव्हा शेतीचं क्षेत्र त्या देशाला तारून पुढे नेत असतं. यावेळेला महागाईचा पण अंदाज आहे आणि पाणी टंचाईचा पण अंदाज आहे. त्यामुळं शेतीचं क्षेत्र कसं पुढे जाईल याच्याबद्दल शंका आहे. त्यामुळे सगळे नियोजन अतिशय जपून करायला पाहिजे, सगळ्यांनी करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी करायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे आणि तोच आमचा सगळ्यांचा प्रयत्न. साखर कारखान्यांपुढे काय आव्हानं दिसत आहेत पुढे? कारण आपण स्वतः सांगितलं भीमाशंकर सारख्या कारखान्यात सुद्धा पहिल्यांदाच तोटा दिसतो आहे ना. कारण शेवटी असं आहे की FRP केंद्र सरकार ठरवतं आणि केंद्र सरकारने ठरवलेली FRP जर द्यायची असेल तर साखरेचे भाव जे आहेत ते काही बदल्या काळामध्ये काही भाव वाढत नाही. FRP केंद्र सरकार ठरवून देतं, MSP पण केंद्र सरकार ठरवून देतं, मिनिमम सेलिंग प्राईस. आणि त्याच्यामुळं 1 टन ऊस ज्यावेळेला कारखान्यात येतो त्याच दिवशी कारखान्याला टनामागे 500 रुपयाचा तोटा झालेला असतो. ही आजची परिस्थिती आहे. त्याच्यासाठी कारखाने जास्त दिवस चालणे, जास्त ऊस उपलब्ध होणे, जवळचा ऊस उपलब्ध होणं, त्याची रिकव्हरी जास्त मिळणं, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शासन, बँका, कारखाने आणि शेतकरी यांनी सगळ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणं आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्यासाठी एक उभं राहण्यासाठी, त्यांना शक्ती देण्यासाठी प्रयत्न करणं हे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आम्ही थँक्यू.